नमस्कार, सीमा मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक आणि अत्यंत पौष्टिक रेसिपी, कंटोल्याची भाजी। चला तर मग सुरुवात करूया। हे पहा, ही आहे कंटोल्याची भाजी। ही रानभाजी आहे। ही भाजी वर्षातून एकदाच पावसाळ्यात येते व या भाजीत भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, तर प्रत्येकाने नक्की बनवून खावी। हे आहेत कंटोले, ह्याच्यावर काटे असतात। हे मी पहिले सोलून घेते आणि नंतर कापते। आता हे कंटोले सोलून झालेले आहेत। आता याचे पुढचा आणि मागचं देठ आहे ना, ते कापून घ्या। हे कंटोले दोन प्रकारचे आहेत, काही छोटे काही मोठे। तर मोठे आहेत त्यातील बिया काढून घ्यायच्या अशा प्रकारे। जे छोटे कंटोले आहेत त्यातील बिया काढायची गरज नाही। आणि आता याला आपण उभे चिरून घेऊया। हे अशा प्रकारे कंटोले चिरलेले आहेत। चला तर मग कृती पाहूया। बारीक चिरून घेतलेले कंटोले, त्याच्यासाठी लागणारं साहित्य: 2 कांदे बारीक चिरून घेतलेले, 2-3 मिरच्या, कढीपत्ता, लिंबू, थोडी कोथिंबीर, जिरे मोहरी आणि हे मसाले। हे 2 चमचे तेल टाकलं। तेल टाकले, जिरे मोहरी टाकते, कढीपत्ता, मिक्स करून घेतलं। जिरे मोहरी, मिरची, कढीपत्ता, आता बारीक चिरलेला कांदा टाकते। कांदा थोडासा मऊ झाला ना, मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा। आता कांदा लाल झालाय। थोडंसं हिंग, थोडीशी हळद, थोडीशी धणा पावडर, हे सर्व हलवून घ्यायचं। याच्यामध्ये बारीक चिरलेले कंटोले टाकू। हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। लाल मसाला नंतर टाकते, तेलात नाही टाकत। थोडंसं परतून घेतल्यावर लाल मसाला, थोडंसं 1-1.5 चमचा लाल तिखट, गरम मसाला, याने चव चांगली येते। हा थोडासा लिंबू पिळला वरून, चवीपुरता मीठ टाकलं। याच्यावर आता ताट ठेवून वरती पाणी ठेवायचं। बस, पाणी गरम झालं असेल, या हाताने उचलू शकते, जास्त गरम नाही करायचं। हे पाणी मी टाकणार नाही, फक्त हे भाजी शिजण्यासाठी, वाफेवर शिजण्यासाठी वरती ठेवलंय। ही भाजी वाफेवर शिजवायची बघ, आणि अशी थोडीशी हे दाबून बघायची। बस, सुटली म्हणजे आली, शिजत आली, भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सीमा मराठी किचनला सबस्क्राईब करा। आणखी अशाच रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। भेटूया पुढच्या रेसिपीत। धन्यवाद।